पुण्यामध्ये पोलीस स्टेशनच्या बाहेर काँग्रेसनं आंदोलन केलं। दगडफेकी प्रकरणात संबंधितांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे। गुन्हा दाखल होईपर्यंत ठिय्या सुरूच ठेवण्याचा इशारा देखील काँग्रेसने दिलाय। तर हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। आंदोलनादरम्यान दगडफेक झालेली होती। भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते आणि या दगडफेकीच्या घटनेनंतर यामध्ये काँग्रेसचे दोन कार्यकर्ते गंभीर जखमी झाल्याचा देखील दावा काँग्रेसकडून केला जातोय। एक महिला आणि एक पुरुष कार्यकर्ता यात जखमी झालेला आहे आणि त्यामुळे आता दगड फेकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी गेल्या 2.5 तासांपासून काँग्रेसचा हा ठिय्या सुरू आहे। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। निलेश, हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात निषेध आंदोलन भाजपनं सुरू केलेलं होतं आणि त्याला उत्तर म्हणून काँग्रेसनं आंदोलन सुरू केलं। दरम्यान दगडफेक झाली आणि या दगडफेकीत काँग्रेसचे दोन कार्यकर्ते जखमी झाल्याचं समजतंय आणि त्याच्याच निषेधार्थ दगडफेकीच्या घटनेच्या निषेधार्थ आता काँग्रेसनं ठिय्या दिलेला आहे। काय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नेमकी मागणी आहे? सौरभ, सकाळी जर बघितलं तर 12:30 वाजता भाजपने काँग्रेस भवनच्या समोर आंदोलन सुरू केलं होतं। साधारण 1.5 तास हे आंदोलन सुरू होतं। मात्र त्या दरम्यान काँग्रेसचेही कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत होते। हे दोन्ही पक्षाचे नेते हे समोरासमोर आले आणि त्याचं रूपांतर हे तणावजनक परिस्थितीमध्ये झालं। दगडफेक झाली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्यामध्ये 2 काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते जखमी झाल्याचं या ठिकाणी प्राथमिक माहिती मिळते। मात्र या दरम्यान काँग्रेसने आता असा दावा केलेला आहे की भाजपने हे हेतुपूर्वक घडवून आणलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये आमच्या मालमत्तेची नुकसान केलेली आहे, त्याचबरोबर गाड्यांची तोडफोड केलेली आहे आणि ज्या 2 कार्यकर्त्यांना जखमी केलेले आहे त्यामुळे त्यांच्यावर आता गुन्हा दाखल केला पाहिजे। पुण्याचे शहराध्यक्ष आहेत धीरज घाटे आणि पुण्याचे महापौर आहेत मंजुषा नागपुरे यांच्यावर हा प्रामुख्याने गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी पुण्यातील फारसखाना या पोलीस स्टेशनसमोर ठिय्या मांडून बसले होते। मात्र या ठिकाणी आता अशी माहिती मिळत आहे की पोलीस या संदर्भात कारवाई करत आहे। काँग्रेसने जे 3 लोकांची नावं दिलेली आहेत त्या लोकांवर गुन्हा दाखल केला जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। जर ही कारवाई नाही झाली तर काँग्रेस जे आहे ते मोठं आंदोलन जे आहे ते उभं करणार आहे। निश्चितच आता काँग्रेसने देखील मोठं आंदोलन उभारण्याचा इशारा दिलेला आहे। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।